एकदा विवेकानंदांना कोणी म्हटलं, आमचा धर्म जगायचं कसं छान ते शिकवतो, हिंदू धर्म ते शिकवत नाही. तर विवेकानंदांनी त्यावर उत्तर दिलं, आमचा धर्म जगायचं कसं छान ते तर शिकवतो, त्यासोबत मरायचं कसं छान ते देखील शिकवतो. ते तुमचा धर्म शिकवत नाही. भारतीय संस्कृती हिंदू धर्म याचा महत्वाचा भाग म्हणजे आध्यात्मिक अनुभूती. तो इतर कोणत्याही धर्मामध्ये ते इतक्या स्पष्टपणे सांगितले जात नाही. त्या धर्माबद्दल आपल्याला माहिती कळली पाहिजे, त्या मार्गावर आपले 2 पावलं पडली पाहिजे. ऐका, भगवद्गीता ही आपल्या धर्माची आत्मा आहे. सर्व उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेवेतीजी. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे. ऐका, सर्व उपनिषदांचे सार गीता आहे, सर्व शास्त्रांचे माहेर गीता आहे आणि आपल्या हिंदूच्या तत्व प्रणालीचं एकत्रीकरण गीता आहे. त्या गीतेचं तत्वज्ञान आपल्याला माहीत आहे का? कोणी विचारलं तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. काही तर उगीच अभिमान बाळगायचा, एकत्रित व्हायचं, त्याला राष्ट्रीयत्व म्हणत नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ऐका, संतांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पण भगवंताचं अधिष्ठान नाही अशी एकतरी जागा आहे का? ऐका, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, किंवा देवनंदा नानापरी धरुणी उरला चराचरी. फक्त प्रल्हादासाठी देव खांबातून प्रगट झाले, म्हणजे चराचरी भगवंत आहे, पण त्याच्यावर आपलं लक्ष नाही. आपण म्हणतो मी हे केलं, मी ते केलं. आपल्या या मिमीपणाचे जे फळ आहे, चांगले वाईट फळ भोगण्याकरिता आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण देव करता आहे असा विलक्षण धारणा आपल्या हिंदू धर्मात आहे. ऐका, अशी विलक्षण धारणा आपल्या हिंदू धर्मात आहे. म्हणून गीता वाचा, गीता श्रवण करत जा. हो महाराज, आम्ही गीता वाचू, भागवत वाचू, पण याबद्दल तुमचं काय मत आहे? तर तुकाराम महाराज सांगतात अभंगाच्या शेवट, भरत